कसं करता मग पाहुणे बाप कशी वाट राहील मला जागा आहे हा इथं बनवून टाकू हंडी मग आपण पट्टी टाकली आपली चूल मांडली की झालं सुरू हा बरी नाही का जागा आहे काय शिवला जागा कसं आहे म्हणजे सवान पाहिजे सवान मग काय रे, हे उताराची झाली हा ते कसं बसलं की भाजी सांडते सगळं ते उठा लावावं लागते मग काय रे, हे कसं उच्ची तिकडी झाली जागा दुसरी पाहू आपण अरे शिवला कसं जागा चांगली सवान पाहिजे नाही तर कसं होते ती भाजीचं खायची मजा चालली जाते दादा के बस निरा म्हणलं उठा बसा खडे रुत्ते खालू म्हणून म्हणलं कसं चांगली भाऊ गळ्या एखादी हे गमावसाना चांगली पायता पायता मग काय रे, हे भेटली हेच बरं आहे आता हे पाय झगडे बरं ठीक म्हणते आता मग 10 वाजून राहिले ना मग आपले माणसं उठले तिकडे दर्शनाला गेले अजून आले नाही का काय झालं माय भिंत हे पा हे जागा भेटली राहू दे आता हेच बरं राहू दे मग तसं करा हेच राहू दे आता कसं कुठे पाहिलं सारखंच आहे ते अशीच मजा येते जाऊ दे इथं करून टाकू आपण झाडझूड करू जरा खडे बाजून करू ओके करून टाकू तेच म्हणलं लक्ष लग इकडे कसं मोकळं राहते माणूस हा म्हणजे टेन्शन नाही का पाहुणे बा तू म्हणता तसं आता मी काय बोलणार आहे? बरं ठीक आहे चला मग आता काय करायचं कसं करायचं पुढचं नियोजन सांगा मग आता काय आहे ते. तसं करून घेऊ नाही का पहिले नियोजन केल्यावर बरं राहते मग नाही तर मग कसं धांदल होऊन जाते आपले माणसं आले असेल गाडीपाशी नाही का चला मग तिथं बसून घेऊ सगळे जण आणि ठरवून घेऊ कसं काय करायचं काय नाही तर चला मग आले आता सगळे दर्शन घेऊन आले कोण राहिलं नाही ना आले ना सगळे बरं बरं ठीक आहे आता मीटिंग सुरू करून देऊ आपण कसं आहे आपल्याला आता हंडी बनवायची आहे मग त्यासाठी नियोजन असणं आवश्यक आहे म्हणजे एक तर आपला गॅस गेला गॅसच्यानं कसे सगळे तिथं होणार आहे आपला आता इंधन जमा करा हे करा आता बाकीचे सगळेच कामं करणार आहे ना आपल्याला कोंबडे पाहा लागते बाकी सगळं तर आता मी सांगतो तसं तसं करा मग नाही का कंदील आबूजी चाला ना आपल्या हिशोबानं ना आता तुम्ही चालक मला काय नाही का लक्ष राहा यायचेच म्हणून चालते हो ना आता काय सोयरी खोयला जरा कसं झेलझेल करायला लागणार हा बिलकुल आहे बा तुम्ही म्हणसान तसं तुम्ही सांगा आम्ही तसं तसं करू हा सांगा काय कसं करायचं काय नाही सांगा सगळं आता पाहता लक्ष्मण राहा तुम्ही कसं तुम्हाला जागा तर पाहिली आपण तिथं तुम्ही झाडझूड करा बरोबर एखादी चूल मांडा चांगली आणि बाजूचं सतरंजी गितरंजी टाकून पाण्याची कॅन हे ते सगळं सामान तिथं घेऊन जा झालं तुमच्याकडे काम तेवढं जागा ओके करणे सगळ्या जागा माहीत आहे आता दुसरी गोष्ट भानू आपल्याला कसं आपला गेला गॅसच्या झाला तिथं मग तर इंधन जमा करत असता आजूबाजून जात जरासं बाता सापडते इंधन समजा तुलाच माहितच आहे एखादं उचलून आणच नाही तर मग काही ना काही करून इंधन घेऊन येतो इकडे अरे जेव्हा इंधनच माझ्याकडे नाही हो काय राजा असंच ते आता इंधन आता पाहायला किती भारी जाते तुम्ही सांगा बरं एक तर आता लोक शेकोटे भेटवते कोणी आता हंड्या गिंड्या इतकं महिना झाला शेवटचा आठवडा आहे म्हणलं काही आता सापडलं का मला इंधन आणि हिंदी म्हणूनच गॅस घेतला होता पण आता जाऊ दे चुलीवरचं चांगलं होत असते म्हणजे आता ते कसं योग असं आपली चुलीवर खायची जाऊ दे चांगलं आहे जे होते ते चांगल्यासाठी होते तर आता तू काय करतो इंधाच्या काळ्या कुड्या आपले पानं घेणं जमा करतो तिथं आणून ठेवतो लक्ष्मण आहेतच तिथं तशी जे होते ते चांगल्यासाठी होते मग आता 21,000 रुपये गॅस पडला त्यामध्ये मग आता काय करा आता बुडा घरी गेल्यावर कणकण करतेस मला आता मग तपेलच आहे बरं ठीक आहे आता इंधाचं माझ्याकडे हो पाय तुम्ही कुठून आणतो बा हो आणतो इंधन बसतेच वाटते नाही मग तुम्ही काय करता म्हणजे आम्हाला त्याला कामी राहून तुम्ही काय करू राहिलो कसं ना आता आम्ही काय करू राहिलो म्हणजे आम्हीच तर मेन करू राहिलो आपल्याला कोंबडा नाही लागेल का चुऱ्यावाला मग चांगला कोंबडा आणतो आम्ही पद्धतशीर मीन बाबन पाहतो चांगला व्यवस्थित आता वजनदार मोठा आणला लागेल ना आपलं होणार का 10 जणांना आपण 9 जण मग 9 जण का कमी लागते का जाऊ दे तुमची इच्छा आहे ना तुम्ही जा फक्त चांगला आणजा म्हणजे कसं मोठं झाटा आणजा एकाने नाही भागलं 2 आणजा ठीक आहे मग लक्ष म्हणा पैसे देऊन द्या मग सगळ्याला काय काय पाहिजे कोणाला तर डॅनी आबाजीले भाजीपाल्यासाठी यायले आपल्याला शिवलाले भाकरी गिकरी यायले त्याला सगळ्याला पैसे देऊन द्या आता चला मग आता समजा काशीनाथ भाकरीसाठी देऊन तुम्ही 1000 रुपये जवळपास म्हणजे शिल्लकवाला घेऊन ये तुम्हाला 2,000 देतो कोंबडं घेऊन या तुम्ही ठीक आहे मग आता पैसे देऊन देतो डॅनी आबाजीले भाजीपाल्यासाठी 300 रुपये चला लागो काम कमी पैसे देऊन देतो काही नको सांगू ना काय भाव काय सांगू तुम्ही 150 रुपये हंडी 150 रुपये अरे बाबा आमच्याकडे म्हणताय बा इकार येतात ना मॅटर भरू येते ना तुमचे लोक मग 100 रुपये लिखला ना तवा 50 बोंबलो दिला ना त्यानं मातीचा मग काही राजा मा 150 रुपये हंडी सांगू राहिले तुम्ही झाकणी नाही याच्यावर काही नाही हो ना हो चांगले आहे ना ते 150च्या कमी नाही ना रेटच आहे सगळ्याचे 150 विकू राहिले ना सगळे मग लहान आहे का ते पद्धतशीर बिलकुल आहे बा किलोवर शिस्तीन त्याच्यानी आता शिस्तीन काय नाही काही लावता राजा मग बा आम्हाला एक नाही पाहिजे ना आम्हाला कमीत कमी बा देवीदास 4 हंड्यात आम्हाला ते पाहिजे 2 अजून हे 6 ना आमच्यासाठी 2 8 हंड्या पाहिजे ना आम्हाला मग 8 हंड्या म्हणल्यावर कमी नाही करत 8 पाहिजे नाही का 8 म्हणलं समजा 10 रुपये कमी देऊन द्या मग हंडी मागं समजा 10 रुपये समजा 140 ना जाऊ द्या बा कंदील आबाजी दुसरीकडे घेऊ तिकडे घेऊ 100 नच म्हणतील ते मग काय जाऊ दे मग देता का 100 न देऊ राहिला काय अजून आमचे संख्या बी आहेत त्याला इथंच पाठवतो देता का 100 न 100 नाही ना 100 नाही उरत ना आम्हाला 100 काय उरायला म्हणजे आता खर्च आहे तेवढा तर मग आम्ही आणले तिकून तेवढ्या ना राहू दे मग आता काय तर येईलच नाही तू कसं रुपये कमी नाही करू राहिला काय करता तिकडे दुसरीकडे पाहा लागेल मग बरं हे बा असं करा 100 देऊन द्या 100 देऊन द्या 8 हंड्या घेऊन द्या मला 100 लावतो हो ती गोष्ट बरोबर आहे पण लोकांनी आमच्याकडे 100 रुपये दिले आता त्याला आता आम्ही आता आमच्या जोडचे भरा का 25 रुपये थांब आम्हाला फोन लावते त्याला काय कसं काय तर एक मिनिट लावा फोन लावा द्यायला विचारा 100 देतो मला 100 बरोबर हे हंडी घ्या तुमची बाजून फोन लावा तुम्ही 1 मिनिटात आलो सा 8 हंड्या काढून ठेवा वेगळ्या पद्धतशीर काढा ते आलोच मी 2 मिनिटात या विचारा तुम्ही काय तर अजून याटम आहे आपल्यापाशी पाण्याची बॉटल आहे मातीची अजून तावा आहे हे आहे ते आहे पद्धतशीर सांगा द्यायले 100 देऊन देऊ तुम्हाला हो ना लावतो ना घरी फोन लावा तुम्ही काय आहे म्हणलं फोन लावतो घरी बी हो काय पाहिजे काय नाही तर त्याला विचारून घे केपचं म्हणजे मग तिकडे फोन लावा एक देत असले लावून द्या नाही तर मग झुमऱ्याला लाव बरं झुमऱ्याला लावून देतो पहिले त्याला भाव सांगून देतो नाही का 1 मिनिट हॅलो कोण बोलता हॅलो कोण बोलता 20 बोलू राहिलो आपलं हे मी बोलू राहिलो म्हणलं कंदील आबाजी काय राजा तुम्ही फोनही ना उचलत बोलतही ना लवकर इकडे मला किती गर्दी आहे इकडे दत्री थांब ना मी तर ते तुमचं हंडीचं मग कसं काय म्हणलं आणायचं ना आणू ना नक्की अरे म्हणजे आरस बोलला ना तुम्हाला देतात भाऊजी सरपंचाची शांतरा भाऊजी बाई 4 हंडीचे पैसे दिले तुम्हाला मग रात्री आपले तुम्हाला 600 रुपये दिले 150 रुपये ना
हो ना 150 दिली 150चे भाव काहीच आहे तुमचे. मग काय 4 वर्ष आधीचे भाव सांगता का तुम्ही? मग आता हंडीवाल्याला विचारलं तर 200च्या कमी नाहीच म्हणून राहिला ते. म्हणून म्हणलं कसं आम्ही घ्या 200 तुम्ही म्हणता 150. आम्ही का जोडून टाका 50 रुपये एक तर आणा बी तर तकलीफ घ्या. म्हणून म्हणलं बा 200चे आहे म्हणलं हंडी आता सांगू राहिलो. अरे काही लावता का हो? 150 रुपये आहे. आपल्या गावातले लोक आले ना काही काही घेऊ 150 आणले त्यानं. ते कोणत्या आणल्या जाईन कच्च्या. मग काय इथे आहे तशा 100 सव्वाशेले. मग काय हे 200 वाले कसे आहे टनाटन वाजते बिलकुल आणि ओके बिलकुल 7-8 वर्ष पाच बिन करू ना मग. म्हणून म्हणलं दे 200 रुपये आहे म्हणते बा 150 भेटत आहे होते. जाऊ दे हो आणा म्हणा आणा काय करता आता वाढले असून. बरोबर ठीक आहे इथंच हो इथंच आहे तर हो, आला म्हणते बघा 50 रुपये इथं आल्यावर देऊन दे तुमचे वरचे. बरं ठीक आहे चालते हो काही हरकत नाही. तिथं आल्यावर दिले चालते. घेऊन घेतो मग चौकाच्या 4 घेऊन घेतो जाऊ दे तिकडे. आपली हंडी निघाली याच्यात. बरं ठीक आहे मग ठेवतो ना ठेवतो विचारा द्यायले कसं. अरे कोणीच नाही इथं नाही का गंज गिन शिजू राहिला काय आहे तर पाणी तर बोला वाटते होते नाही का कुठे गेले काय सांगाले गिदन आहे सगळं आहे नाही का काय इकडे तिकडे 5 बसायला पुरते नाही का घेतला आपला एक कवटा की निघाले जाय तिकडे हेच नाही पुरते आता कुठं बसा एक काळी जमा करत नाही का संध्याकाळी वाचले का जशानं घेऊन जा ना आहे ना म्हणलं घेऊन जा काय आता तू काय आता घेतल्यावर काय खाली टाकतं म्हणलं ने घेऊन जा नाही तसं कसं म्हणजे मला काय वाटलं कोणी नाही बा मला वाटलं झालं का तुमचे जेवण खावणं म्हणून मला रिकाम आहे बा पडलेलं इथं म्हणून घेतलं होतं जरासं तुराट्याच घेतल्या फक्त पराठे असं हो का असं म्हणजे तुम्हाला माहिती आहे का आमचे जेवण झाले म्हणून तुम्हाला माहिती आहे का राजा बोलून तर राहिली म्हणलं आहे तर आम्ही आता इकडे एक काळी जमा केली इथं आणलं आता मला पाणी तपाळ ठेवलं घेऊन या म्हणलं सामान किमान आमची सोबती गेली आणायला कोंबडं तुम्ही इकडे आपलं इंधन घेऊन चालले होते काही राजा हुशारी सुराय मला तुम्ही नाही मला कसं होतं झालं म्हणून म्हटलं तसं काय आपण काय हात लावतो चाललो मी नको देऊ लवकर इथं येऊ नको इकडे चाललं का मा भिंत आम्ही इकडे इंधन जमा करा चोट्ट्या आणायचे इकडे मला दिसलाच पाहिजे तू चालला का चोट्ट लगायचं इंधन चोऱ्या. आता याला विचारू आता शेवटचं हो आता आपण 7-8 जणांना विचारलं कोणी काही भाकरी द्यायला तयार नाही इथं जेव्हा म्हणते इथंच भाकरी घ्या म्हणते आणि आपले माणसं तिकडे वाट पाहून राहिले आपले तर आपण काय करू आपण सरळ यायला एक खेप शेवटचं विचारू नाही तर मग जयरामजी घ्या आणि चला बोलो क्या है होना क्या हंडी होना क्या चलो अंदर बैठो जाओ अंदर बैठो. नाही अंडर नाही बसत आम्हाला आम्ही काय म्हणलं तुमच्याकडे आपल्याला भाकरी भेटेल का भाकरी ज्वारीच्या हो ना भाकरी मिलेंगी ना हंडी के साथ खाने को तो भाकरी लगेंगी ना. नाही तसं नाही आमचं म्हणणं आम्हाला कसं आम्हाला हंडी गिंडी बनवून नाही पाहिजे जेवायचं नाही इथं आम्हाला तिकडे जेवायचं आहे आमचं बनवणं सुरू आहे फक्त आम्हाला भाकरी पाहिजे ज्वारीच्या हो तर देता का म्हणलं 20-25 भाकरी पाहिजे होत्या 9-10 जण आम्ही बाबा घाम पुसायला टाइम नाही आम्हाला तुम्ही म्हणता भाकरी बनवून देता का तुम्ही इथं जेवसान तर भाकरी देतो आम्ही तशा नाही देत पार्सल नाही आमच्याजवळ पार्सल तिकडे जा कुठे बी इथं नाही पार्सल. काय आता देऊन द्या ना 20 भाकरी काय बिघडून राहिलं तुमच्या पैसे घ्या ना 5 रुपये शिल्लक घ्या 25 जण 20 जण काय असेल त्या भावाने घ्या ना. नहीं ना टाइम ही नहीं ना अभी इतनी गर्दी है कि बा अंदर इतने लोग बैठे हुए हैं ये हंडिया नहीं पकड़ा हमारे फिर क्या तो बार देख के नहीं देखने को आते होगा क्या फिर क्या तो तुम जाओ उधर देखो किधर भी इधर नहीं. बरं ठीक आहे बस नाही चला जाऊ द्या काय करावं आता सांगा आता हातानंच बनवायला पुरलं असते की आपल्याला तिथं मग काय आता काय करावं काय नाही आता तिथं काय करावं आपण शिवलाला फोन लावा त्याला म्हणा काय करू म्हणा त्याला विचारा काय पाय तुम्ही लक्ष्मणला फोन लावतो आणि एक आपल्या शिवलाल भाऊया हो पाय तो काय म्हणते काय म्हणते कशा हा बोल कशा काय झालं का निपटला या लवकर काय येऊन काय दाता घेऊन येऊ का तिथं भाकरी नाही सापडून राहिली इकडे ज्वारीच्या मग काय हे 10-15 दुकानं धुंडलो त्याला म्हणलं देता का बनवून नाही कोणीच नाही देत बनवून इथं जेव्हा म्हणते इथं हंडी शिजवा म्हणते काय ते बा बिल द्या म्हणते हो काय करा मग आम्ही सांगा तुम्ही निरा अपेक्षा ना बे कुठे पाठवलं का नाही तुम्ही फेलच होता मग काय वापस येणार तुम्हाला मग एक वस्तूला का धडा नाही तुम्हाला भाकरी सांगितलं तर किती वाजू राहिलं का 1:30 वाजू राहिला ना मग काय आता पता नाही वाट पाहू थकलो राजा 12 वाजतापासून इथं मग काय ते भाड्या नाही आलं अजून कोणीच नाही शिवलाल भेटले ते का ते कोंबडी एवढं सांभाळ का नाही द्यायले त्याला आताच फोन केला मी मग काय ते त्याला म्हटलं भाकरी कुठं पाहू तर ते म्हणे आम्हाला तर आमचं कोंबडं नाही सुचू राहिलं म्हणे त्याला कोंबडं नाही सापडून राहिलं आणि आम्हाला भाकरी नाही सापडून राहिल्या मग काय कसं करता सांगा आता काय करू पाहा ना मग मी काय सांगू काय करू पहा अजून 5-6 दुकान पहा इकडे तिकडे जरा वाढून द्या पैसे एरिया आता 1000 रुपये शिल्लक वालक दिले ना भाकऱ्याले मग 2000 रुपये कोंबड्याला दिले 1000 रुपये कोंबडं नाही हो शिल्लक वालक पैसे द्या ना ते हो हे करू नका बरं तसं करू का मग बरं 40 रुपये भाकरी घे म्हणतो आपण बनवा म्हणतो आमच्या आणतो काही हरकत नाही शिवलाल भाऊले सांग तुम्ही येतो आम्ही बस अर्ध्या पर्यंत येतो पाहतो काहीतरी कोशिश लवकर या हो काही सुरू होईल हो बा हंडीवाले आले अजून काहीच नाही आता हंडीवाल्याला फोन लावून पाहा लागेल माहिती दादा लक्ष्मी हॅलो बोला लक्ष्मणराव काय म्हणता हॅलो काय राजे हो तुम्हाला हंडीला पाठवलं का संजीवनी आणायला पाठवलं म्हणलं काय माणसा तुम्ही लवकर हंडी घेऊन या इथं काही सुरुवात करतात ते 1:30 वाजू राहिला राजे आता पत्ता नाही तुमचा काय करू राहिला तुम्ही ते वाटेस मध्ये हे काव करतेस म्हणलं अरे हो ना लक्ष्मण येतो ना बाबा रे हे हंडीच आहे का नाही दुकानाला बरोबर सापडे नाही ना आम्हाला मग काय कुठं कच्च्या कुठं काही असं तसं आता घेतल्या एक तर गावाल्यानं सांगितल्या त्या आणायच्या मग त्याच्या संग मग घेऊन घेतल्या आणि घरून फोन आला म्हणजे जातं घ्या मग आता जातं नाही घेतलं तर मग असं काय करा तिकडे व्हायचा टाईम अजून उशीर व्हायचा म्हणलं मग घेऊन घ्या बा आता जातं पाहायला आलो होतो हो का बरं करा मग जत्राच करा सगळी जत्रा करून घ्या अजून कोणाला अडकीता लागन कोणाला काही लागन विचारून घ्या फोन करा गावात जे काय लागन ते घ्या 5 वाजेपर्यंत मी बसतो इथं तप मांडत या आरामाने या
नाही ना तसं नाही येणार रे बाबा. तू हे बा गरम नको होणार लक्ष्मण. मी काय म्हणून तुले येतो ना आम्ही येतो हे बा हे सापडे नाही ना मला खलबत्ता. आता बुटीमध्ये खलबत्ता ना मग आता खलबत्ता पाहिला. आता हे जातं पाहू राहिलं जातं पाहिलं की बस एक गंज घ्यायचा आहे फक्त आपल्या जर्मल्या असं पाहिजे तिने सांगितलं ती चहासाठी. तर म्हणलं तेवढा घेतलं की आलोच. ठेवा तिकडे जाऊ द्या हवा काय गेला आणा लवकर ते फालतू रे डोकं खोरायला मामी 1:30 वाजून राहिला इथं हंडी नाही आली तर बाकी शिजून काही तिकडे ते शिवलाल नाही आला अजून ते कोणतं कोणीच नाही आलं. मग काय इंदा तर भाण्या गेला इंदा नाही आला अजून. बापरे म्हणजे भाणे नाही आला का अजून. अरे बाबा म्हणजे शिवलाल गिवलाल कोणी काहीच नाही कोंबडे नाही आला का अजून. कोणाचाच पता नाही ना फक्त डॅनी आले भाजीपाला घेऊन आता एक टमाटर खाल्ला शेवटी भूक लागली तर करता काय. लवकर या तुम्ही आता फालतू डॉक्टर हो. जाऊ द्या काही नाही आराम झाले पुढचे नाही अजून कोंबडं नाही आलं काहीच नाही काय. हो येतो बिलकुल हे बा तुम्ही काय करा भाजीपाला आहे की नाही काढून घ्या सलाद गिलात कापून घ्या पाणी गरम करायला ठेवून द्या तोपर्यंत. एका गंजात खिचडी टाका नाही तर मग तांदूळ आणले कापून. आता तांदूळ खायला का इथं खिचडी टाकायला बोलू राहिले तुम्ही. हे बा सलाद गिलात करतो आम्ही काय करायचे ते फक्त तुम्ही लवकर या फक्त हंडी घेऊन मी लावतो ते शिवलाल गिवलाल बाकीचं पाहिजे तुम्ही काय लवकर या. बस आलो निघालो समजा बस 5 मिनिटात. पैशाच काय काम आहे. मी आता मुद्दा म्हणून आणले शिल्लक कुठं आणते जास्त मग नाही तर आणले की जास्त खर्च होती आहे ना लक्ष्मण पाहिजे काय करायचं ते. चला आता बाकीचं काही असले तसले सामान घेऊ राहिलं सुईलं चल. बरं चला मग चांगला दटवून नाश्ता करून घेऊ म्हणजे टेन्शनचं काम नाही का. चला मग चला. दादा बसा म्हणलं अंदर बसा अंदर आहे आपली व्यवस्था पूर्ण. चला घ्या जेवण करायचं आहे ना. नाही भाऊ आम्हाला कसं आम्हाला जेवण नाही करायचं. हे कोंबडे दिसून राहिले तुमच्या जवळ विकता का म्हणलं ते एकासाठी आहे काय. तर आता कोणी भाकरी लिहू राहिलं कोणी कोंबड्या लिहू राहिलं काय माय धंदा करू देत का लोक. अरे म्हणलं आम्ही काय करू म्हणलं आम्ही काय चमचे फिरवायला हवं इथं आमच्यासाठी पाहिजे ते कोंबडे आम्हाला नाही भेटू राहिले ते मग शॉर्टेज आहे ना इथं ते तिकडे पहा आमच्याजवळ नाही. तर जमा आम्ही तुमच्याजवळ नाही का. अरे घ्या ना काय घ्यायचे ते घ्या ना 500 घ्या 700 घ्या 900 घ्या देऊन द्या ना एक आम्हाला चांगलं मोठ्यावालं. आम्ही दादा काय सांगायला समजून असं मी काय म्हणलं तुम्ही बसता का इथं तुम्ही बसा बा तुम्ही हॉटेल चालवा काय बोलता राजा आम्हाला पाहिजे ना ते हेच तर आधी कमी आहे आमच्याजवळ. मग जा तिकडे काय नसतं झालं बे मग आधी इकडे हिंडा नाही का. हो ना माझ्या कोंबडा नाही सापडून राहिले का कसं करतो मग काय करतो म्हणलं. काय करा तू सांग ना बा तू अध्यक्ष आहे का मी अध्यक्ष तुला समजते एवढं मला समजते काय. मग आता कशाचा फोन आला त्याला भाकरी नाही सापडून राहिले मग आता ते भाकरी नाही इकडे आपल्याला कोंबडी नाही आता काय शिजवता तुम्ही आता एक तर 1:30-2 वाजून राहिला काही होईन काय कसं करतो ते. हो ती बरोबर नाही का आता 2 वाजून राहिले आता होईल काही ना आता भूक लागली वरमानची. नाही काही तर तिसराच मार्ग काढला लागते नाही का. म्हणजे कसं आहे लोड काही घ्यायला पुरत नाही टेन्शन माणसानं घेतलं नाही पाहिजे. तर 2000 दिले आपल्याला त्यानं कोंबडं घ्यायसाठी नाही का. आणि 1000 रुपये कशाला दिलं कशाला भेटू आपण तिकडे फोन करू दिले तिथं थांबायला लागेल नाही का. 3000 काय करू मस्त फर्स्ट क्लास जेवण करून घेऊ आपण त्याचं ते तिथे पाणी उकळत म्हणा तोपर्यंत आणि मग जेवल्यावर नंतर आपण पाहू काय करायचं ते. बोलू राहिला आपण जेवायचं का आम्ही ते उपास मारता का द्यायले आम्ही मरती ना ते उपास तिकडे. आता आपण उपाशी राहते त्यासाठी लोकांसाठी आपण काय उपाशी राहा. आता पैसे आहे सगळे त्यांनी दिलेले हो तर मस्त आपण 4 जण जाऊ ते पाहुणे बाला घेऊ संख्येच्या बुड्याले फर्स्ट क्लास एखादी इकडे जेवण करून घेऊ 500-500 रुपयांनी घे घाल बिलकुल नो टेन्शन त्याला मला वाट पात्र आले का एरिया आता कंदी कशी अद्दल घडवास लागते खासाठी गेला ती त्याला समजते मग कसं तिथं. लक्ष्मण कसं काय म्हणजे पाणी आटून राहिलं पुरं आपलं पाणी सुरू राहिलं तरी याचा पता नाही म्हणजे माझ्या बाबा नाही आले अजून शिवलाल भाऊ नाही कोणीच नाही कसं काय आहे गडबड. तेच म्हणून राहिला डोक्याची नस फाडायची पहिले मावर मग पोटात अरमान भूक लागली पुरी सलाद खाल्ली मी कापलेली. आता करा आता काय करा आता इतका टाइम असते का भाकरी आणायला ते कोंबडा आणायला 3:30 होऊन राहिला 3:30 काय करा म्हणून माझ्याला किती सहनशीलता किती ठेवा. मुली तर वाटते घराकडे गेली का काय झालं काय सांगावं त्याचं काही भरोसाही नाही सांगतायत माणसाली काय सांगावं असं जेवली असून काही हॉटेलातून गेली असून घराकडे काय सांगावं. तसे कसे जाणार आहे गाडी आपल्याजवळ आहे ना गाडी नाही का आपल्यापाशी. मग एवढा उशीर लागते का द्यायले गेले असं एसटीनं बसून काय सांगता येते द्यायचं आता एक तर ते याचा संख्याचा बुडा आहे त्याच्या संघ. आता मला तर काही समजून राहिलं काय झालं गेले का आहे का नाही आहे. फोन लावला तर फोनही नाही उचलू राहिला आता अर्धा घंटा झाला कुठे गेले त्याला हे बा मी काय म्हणलं भानू आपण काय करू हे सगळं सामान आता इथंच राहू देऊ पण आपण जरा जत्रेत पाहू एक चक्कर मारू हो काय काय नाही हाला समजते आपल्याला गाडी पैसे ते जाऊन पाहू आपण काय तर समजते. मग तसंच करायला लागलं नाही तर मग नाश्ता तरी करून येते मग आज कुठं बसता येते उपाशी हे चुलीला उभा लावून येईल सर झालं आपलं उभा लावलं हे बा हे इथंच राहू देऊ थैलीत भरून ठेवू सगळं आणि लवकरात लवकर आपण पाहून येऊ नाश्ता करून चालली मग येऊ दे उशिरा यायला चालते मग जाऊ दे तिकडे. बस तसंच करू आता पोट काही तक नाही धुरायला मग आता चला काहीतरी नाश्ता मारू नंतर पाहू त्याची वाट मग चला ते थांबलो इकडे तिकडे चला. बढ़िया लाइट में बिल्कुल ऐसा कड़क बना बिल्कुल तेज होना भाजी तेज होनी चाहिए. बापरे इकडे कर बाबा शक्ती कपूर बापा संख्याचा बुडा आहे वाटते बाबा घेतली वाटते चढली काय हो ना बना रहा ना मैं तुम कैसे कड़क बना ये बना रहे ना हम टाइम लगता जरा काय टाइम आहे काय इतका टाइम असते का काय करून राहिले तुम्ही किती वाजून राहिले 4 वाजून राहिले इकडे कधी बनवता तुम्ही याचं झालं की बनवतो त्याचं झालं की बनवतो लवकर बनवा फास्ट मध्ये 50 रुपये शिल्लक घ्या. अरे बापरे पुरा इचुकाट इकडे वाटते बाबा कठीण आहे रे बाबा मस्त जेवण राहिले वाटते मस्त फर्स्ट क्लास नाही आम्ही मेलो का तिकडे उपाशी थांबा तुम्ही आता सांगतो तुम्हाला थांबा तुम्ही. लेकिन टाइम बहुत हो रहा ना जल्दी वो उकड़ लेके आओ 2 प्लेट जाओ और लेके आओ. झालं ना आता काय उकड मागून राहिले बसा ना बसले ना तुमचे माणसं बसले रे चला या अंदर वाढून देतो आता पटकन. ठीक आहे झालं का चल मग लवकर आलोच मी पुढे लवकर सलाद गिलाद घेऊन निंबू शिल्लक चल लवकर हात धुवायला पाणी आण लवकर तिकडे साहेब या अंदर चला म्हणलं पाहुणे बा सट खाऊ आता चला.
ते बापा द्या पाहिलं नाही गेलं ना मध्ये मग आता काय रंग होता त्याचा होते बाबा काय बाबा संख्याचा बुडा काय रेकॉर्ड बोलत आहे त्या हॉटेलवाल्याले हा लवकर आणा असं करा तसं करा शिवलाल हो बिलकुल हा तेच बनाव ऐसा बनाव माझं बाबा कठीणच काम आहे रे बा चौघ जण होती हो चौघ जण बरोबर आहे, संकेत बुड्यानं संगच आणलं होतं काहीतरी. हो, मला वाटतं तरी खिशेत नाही असं दादा की भात लावत ते. हो, त्यानं आणलं होतं थंड काहीतरी. बरोबर आहे. आता आहे बा हो, यायला चांगली अद्दलच घडावं लागते भाणी आपल्याला. हो, कसं आहे लय लय आहे ना सतावलं आपल्याला. आता उपाशी मारले काय ना आणि तिकडे जेवून राहिले ते नाही का. जाऊ का मी लक्ष्मण जाऊ का म्हणलं देऊ का दिल्या घेऊ का ओपू का काळ्या चांगल्या हा दोन दोन ओपल्या की सर्किस करतो ले कायची नाही नाही आता त्याला मारायचं नाही काहीच नाही. हो, आता त्याला त्याच्यापर्यंत करू द्यायचं काय आता आपण हे बा गाडी आहे आपल्यापाशी. गाडीत बसू आपण तिघं जण चालले जाऊ. हो, ते याचे भाण्याचे बाबा आणि ते येते त्याचे तिकीट न पाहिजे काय करायचं ते. आणि बाकीचे आता ते त्याचे चौघ जण ते पाहिजे द्यायचा. हो, ते सामान आहे ते तिथंच राहू द्या. हो, काय आहेच का तिथं एक गण आपलं तेवढं ते कुकर ते काय आपलं नाही. हो, जाऊ दे तिकडे पाच बसून काय आहे तर. जाऊ दे राहू दे तिकडे मग हो चला गाडीन चला चला जाऊ दे तिकडे माऊली गेला एसटीनं मंगाच हो ते म्हणे मी जातो म्हणे बोले फोन आला त्याचा मग ते तर गेलेच ना घेऊ दे दणकी आता हो येऊ द्या टायर घासले काय गाडी काढतो आपण मधात जेवण करून चालले जाऊ